प्रधानमंत्र्यांच्या सुरक्षेबद्दलचा. त्या प्रश्नामध्ये एक उपप्रश्न परत मला त्यांनी विचारला की आपण याबद्दलची जी कायदेशीर बाजू आहे ती सुद्धा स्पष्ट करून सांगावी की याच्यामध्ये कायदेशीररित्या काय करता येऊ शकतं, कारण अजून याच्यामध्ये कुठल्या प्रकारची चौकशी नेमण्यात आलेली आहे असं दिसत नाही. तर त्या दृष्टीने मी असं सांगू शकतो की काल जे मी सांगितलं याचं उत्तर कसं आहे, एकंदर NHG ची स्थापना, NHG ची कर्तव्य, त्यांची ब्लू बुक मधल्या गाईडलाईन्स आणि त्या पद्धतीनुसार आपण पंतप्रधानाची सुरक्षा ही अति महत्वाची सुरक्षा म्हणून संबोधतो, कारण ज्या देशाने ऑलरेडी 2 पंतप्रधान सुरक्षेच्या कारणास्तव गमावलेले आहेत, म्हणून याला जास्त महत्व प्राप्त झालेलं आहे. आणि ही सुरक्षा पाहण्यासाठी एक स्वतंत्र, आपण तिला स्वायत्त म्हटलं तरीही चालेल, इतकी स्वतंत्र एक बॉडी, तिचं निर्माण कायदेशीररित्या संसदेच्या पारित केलेल्या कायद्याने करण्यात आलेला आहे. आणि PMO ऑफिसशी थेट हिचा संबंध असतो. एक हायरार्की ज्या ठिकाणी त्यांचे वित्तीय व्यवहार किंवा बाकीचे सगळे जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह त्यांच्या प्रोसिजर आहे त्यासाठी, आणि त्यासाठीच फक्त गृह मंत्रालय, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत NHG आहे. अन्यथा NHG ही PMO, प्राईम मिनिस्टर ऑफिसशी संलग्न असलेली सुरक्षा प्रांतातली एक स्वायत्त यंत्रणा आहे. त्या यंत्रणेनुसार हे जे सगळं घडतं, त्यांचं महत्वाचं काम आहे की ज्या ब्लू बुक मधल्या गाईडलाईन्स आहेत त्या फार विचारपूर्वक तयार केलेल्या आहेत. त्याच्यात तज्ञांचे सल्ले आहे, त्याच्यात मिलिटरी इंटेलिजन्स असेल, आपल्या भारताचं इंटेलिजन्स ब्युरो असेल, या सगळ्यांचा माहितीचा सारासार आढावा घेऊन त्या तयार करण्यात आल्या. तर त्याचं पालन करणं आणि त्या पद्धतीने पंतप्रधान हे कुठल्याही परिस्थितीत कसेही सुरक्षित राहतील याची काळजी घेणं. पण ज्या पद्धतीने हे घडलं त्या पद्धतीने जर देशाचे पंतप्रधान तिथून सुरक्षित भटिंडा एअरपोर्टवर पोहोचले असतील, तिथं जे त्यांनी वक्तव्य केलं ते उपहासाने केलं, सिरियसली केलं की मस्ती मजाक मध्ये केलं, कारण हा विषय जीवावर जिथं बेतते तिथं मस्ती मजाक करण्याचा असू शकत नाही. त्यावर बरेचसे सोशल मीडियावरती रोजच्या रोज हजारोच्या संख्येने क्लिप, काही जोक्स, काही विरोधी पक्षाकडून, काही पक्षातील आतल्या लोकांकडून त्याच्यावर आरोप प्रतिरोप काय 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 क्रिया प्रतिक्रिया चालू आहेत. जर ही परिस्थिती आपण सिरियसली घेतली, आपण संविधानाचं पारायण करतोय, संविधानातले अनुच्छेद वाचतोय, त्याचा कायदेशीर अर्थ समजून घेतोय, त्याचं वास्तवातलं प्रॅक्टिकल स्वरूप काय आहे ते समजून घेतोय, काही काही केसेस सुप्रीम कोर्टामध्ये गाजलेल्या आहेत, कुठे काही प्रकरणं घडलेली आहेत, त्या प्रकरणावरून कसं काय आपल्याला पुढे मार्गदर्शक तत्व म्हणून मिळालेली आहे त्याचाही आपण विचार करतोय. थोडक्यात आपण संविधान पारायणामध्ये कायदा, संविधान आणि संविधानिक व्यवस्था याबद्दल गंभीर आहोत, गांभीर्याने याचा विचार करतो. म्हणून पंतप्रधानाच्या त्या वक्तव्याचा मी मजाक मस्ती किंवा जुमलेबाजी, टोलेबाजी, राजकीय नौटंकी या दृष्टीने विचारच करणार. मी विचार करेल सिरियसली, गांभीर्यपूर्वक, जर पंतप्रधान असं म्हणाले की तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगा की मी भटिंडा एअरपोर्टवर सुखरूप पोहोचलो, हे खरं तर म्हणण्याची गरज नव्हती, कारण ते एअरपोर्टवर पोहोचले, हा हा पब्लिक त्यांच्या ज्या यंत्रणा आहेत गव्हर्नमेंटच्या, त्या यंत्रणा माहिती देतातच. म्हणजे पंतप्रधान एखाद्या अधिकाऱ्याला सांगतात आणि तोच अधिकारी नेमका CM ला जाऊन सांगेल असं कुठे कायद्यात नाहीये. आम्हाला चाड कशाची आहे, पंतप्रधान हे भटिंडा एअरपोर्टला पोहोचले, ते पोहोचल्या क्षणीच ती माहिती CM ला मिळू शकते, ही शासकीय यंत्रणा आहे हो. तुम्ही काय मजाक मस्ती लावलेली आहे. आणि जर हे बोललेलं गांभीर्याने घ्यायचं असेल आणि गांभीर्यपूर्वकच हे घेतलं गेलं पाहिजे, हा माझा अट्टहास आहे.
संविधान पारायण करत असताना हा माझा अठ्ठास आहे की ते गांभीर्यपूर्वकच तुम्ही घेतलं गेलं. आणि गांभीर्यपूर्वक घेत असताना याच्यातून दोन गोष्टी प्रतीत होतात. एक तर खरोखर तुमच्या जीवाला त्या ठिकाणी काहीतरी धोका होता. सहज सांगकाम्या म्हणून तुम्ही काही हे बातमी कोणा पोलीसवाल्याकडे सांगितली आणि त्यांना सांगितलं तुझ्या सीएम ला जाऊन सांग, असं काही केलेलं नाहीये. तुमच्या जीवाला खरंच धोका होता याची चुणूक किंवा जाणीव किंवा चाहूल किंवा कुठला तरी इंटेलिजन्स अधिकाऱ्यांनी तुम्हाला येऊन सांगितलं असल्याशिवाय काही तुम्हाला ती जाणीव झाली नाही. म्हणजे तुमच्या जीवाला धोका होता एवढं तरी तुम्हाला समजलं आहे सकृतदर्शनी. नंबर 1. नंबर 2, जर तुम्हाला हे समजलं तर इमिजिएट ताबडतोब त्याच्यावर एखाद्या सरकारी प्रवक्त्याने एखादी निविदा जाहीररित्या पब्लिश करणं आवश्यक होती. ते प्रकाशित तुम्ही केली नाही. कोणाचंही जाहीर स्टेटमेंट गव्हर्नमेंटच्या कुठल्याही माणसाचं याच्या बाबतीत आलं ना. गृह मंत्रालयाचं आलं ना पीएमओ ऑफिसचं आलं. याहून जास्त महत्वाचं असं आहे की जर खरंच तुमच्या जीवाला धोका होता तर तुम्ही त्याची चौकशी का नेमली नाही? पार्लमेंटरी कमिटी पासून तर गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत एखादी कमिटी स्थापन करून किंवा स्वतः प्राईम मिनिस्टर ऑफिसच्या अखत्यारीत एखादी कमिटी स्थापन करून उच्चस्तरीय न्यायमूर्तींची, निवृत्त अशा इंटेलिजन्स ऑफिसरची, ज्यांनी गुप्तवार्ता विभागात काम केलं अशांची एखादी कमिटी स्थापन करून तुम्ही या प्रकरणाची चौकशी का करत नाही? आणि त्याहून गंभीर असं आहे की चौकशी तर आम्ही केलेली नाही किंवा चौकशी व्हावी त्याचं म्हणून एखादा आयोग, एखादी समिती स्थापन केलेली आहे तसं तर केलं नाही. पण तुम्ही वाट पाहत बसलेला आहे की कुठला तरी पब्लिक मधला माणूस उठून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करेल आणि ज्या कुठल्या प्रायव्हेट माणसाने सुप्रीम कोर्टामध्ये याबद्दल एक पिटिशन दाखल केलेलं आहे. प्रश्नकर्त्यांनी उपप्रश्नात हेही विचारलं मला की सुप्रीम कोर्टामध्ये एक पिटिशनर गेलेला आहे तर तो कशाच्या आधारे गेला? तर सुप्रीम कोर्टामध्ये कुणीही जाऊ शकतं. संविधानाचा त्याला आधार आहे. आपले ग्रीव्हन्सेस, आपलं म्हणणं एकंदर देशाच्या पब्लिक सार्वजनिक हितासाठी असेल तर ते तुम्ही सुप्रीम कोर्टासमोर मांडू शकता. आणि त्यांनी त्याच्या पिटिशन मध्ये जे 4-5 मुद्दे उपस्थित केले त्याच्यामध्ये राजकीय थट्टाबाजी हाही एक मुद्दा आहे. त्याच्यामध्ये देशाची आणि देशाच्या उच्चपदस्थ अशा पंतप्रधान, राष्ट्रपतीची सुरक्षा हाही एक मुद्दा आहे. आणि संविधानिक यंत्रणाची या ठिकाणी कशी खिल्ली उडवली जाते, त्यांना किती लाईट घेतलं जातं, हाही मुद्दा आहे. आणि माझ्या दृष्टीने हा मुद्दा महत्वाचा आहे. जसं कालच्या उत्तराच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की हा मुद्दा एवढा महत्वाचा आहे की आपण ऑलरेडी अशा थट्टाबाजी आणि सिरियसली न घेतल्याने आजपर्यंत देशाचे 2 पंतप्रधान गमावलेले आहेत. याचा अर्थ बाकीच्या देशांचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान हे ते पंतप्रधान पदावर असताना मारले गेले नाही तसं नाही. तिथे त्यांची चौकशी झाली. ते का असं झालं ते कळलं, कशाने केलं, कोणी केलं ते समजलं. पण आपण आपल्या देशाने 2 पंतप्रधान गमावल्यानंतर जी गंभीरता, जो कॉशियसनेस बाळगायला पाहिजे होता तो नियम व कायदे करूनही बाळगत नाही. आम्ही खरंच इतके ढेपाळलेले आहोत. आमची जगातली सगळ्यात मोठी संविधानिक लोकशाही इतकी रसातळाला गेलेली की आम्हाला कशाचं काही वाटेनासच झालेलं. पोरखेळ करतात तशा प्रकारचा पोरखेळ आपण मांडलेला आहे का? आणि म्हणून या दृष्टीनं हे महत्वाचं आहे की जिथे सुप्रीम कोर्टामध्ये आता जी पिटिशन पेंडिंग आहे त्या सुप्रीम कोर्टाने काय निर्णय द्यावा. सगळ्या गोष्टी उद्या आणून नुसतं सुप्रीम कोर्टाच्या डोक्यावर टोपलं टाकायचं आणि सुप्रीम कोर्टाने मग निर्णय द्यायचे. सुप्रीम कोर्टाने जर निर्णय दिला आणि तुम्ही त्या निर्णयावरून चौकशी नेमत असाल तर ही
होम मिनिस्टर ऑफिसची, पंतप्रधान कार्यालयाची एक प्रकारे संविधानिक नाचक्की आहे. एवढे कायदे, एवढे अधिकार, एवढी संसद, सगळं तुमच्या हाताखाली असताना तुम्हाला काय सुचतं? तर तुम्हाला थट्टा, मजाक, जुमलेबाजी अशा प्रकारचं तुमचं जर वागणं असेल, तर हे राजकीय पदांना, संविधानिक पदांना अशोभनीय आहे. हे थांबलं पाहिजे. आणि जसं काल मी जाता जाता इशारा दिला, तसा परत एकदा इशारा देतो की ही आपली जी पद्धत आहे, ही कधीतरी आपल्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. कारण पंतप्रधान महोदय आपल्या अंतर्गत ज्या काही कुरबुरी आणि जे काही वादविवाद आहे, ते आता हळूहळू चव्हाट्यावर यायला लागलेले आहे. सत्यपाल मलिक गव्हर्नर सारखा माणूस, हा जन्म जो उजव्या विचारसरणीच्या फोल्डमध्ये राहिलेला माणूस, देशाच्या गृहमंत्र्यासमोर आपली व्यथा बोलून दाखवताना पंतप्रधान हे कसे गर्विष्ठ आहे याचा स्पष्ट उल्लेख करतो. याबाबतच्या गोष्टी गृहमंत्री आणि मलिक यांच्यात झालेला संवाद हा सोशल मीडियावर व्हायरल होतो. हे कशाचं लक्षण आहे? हे कुठंतरी तुमच्या पेक्षा तुमच्या सावल्या मोठ्या झाल्याचं लक्षण आहे. आणि जेव्हा माणसाची उंची कमी होते आणि त्याच्या सावलीची उंची वाढते, तेव्हा मावळतीचे क्षण आलेले आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा काही तात्विक विवेचनाचा किंवा तुम्हाला तत्वज्ञान शिकवण्याचा भाग नाहीये. प्रश्न आहे देशाच्या सुरक्षेचा, देशाच्या पंतप्रधानाच्या सुरक्षेचा. पंतप्रधान हे पद कुठल्याही पक्षाचं नसतं. पंतप्रधान हा देशाचा असतो. आणि त्याच वेळी हेही लक्षात ठेवायला पाहिजे की पंतप्रधानांचा देश नसतो, देशाचा पंतप्रधान असतो. पंतप्रधानाचा देश नसतो. अनेक पंतप्रधान येतील, जातील, आलेत, गेलेत, हे सुरू आहे. इथं तुम्ही निक्षून काही गोष्टी लक्षात ठेवायलाच पाहिजे. ही रयत आहे, ही भूमी आहे, इथं लोक राहतात. कित्येक वर्षापासून जेव्हा तुमचाही मागमूस किंवा तुमच्या पूर्वजांचा मागमूस इथे नसेल, तेव्हापासून हा देश आहे. हे सगळं संपणार नाहीये. तुम्ही लूट करून काही गोष्टी, कारण आज एक दुसराही प्रश्न आला, पण माझ्याकडे त्याची माहिती पूर्ण नसल्यामुळे तो आज मला पूर्णपणे घेता येणार नाही. म्हणून ते नक्कीच कधीतरी मी घेईल. कारण सेंट्रल इलेक्ट्रॉनिक लिमिटेड नावाची डिफेन्स मधली अतिशय प्रख्यात आणि खूप महत्वाची स्ट्रॅटेजिक काम करणारी कंपनी, जी 100% केवळ आणि केवळ केंद्र सरकारच्या मालकीची होती, ती काहीतरी 210 करोडला कुठल्या तरी प्रायव्हेट कंपनीला, जी कंपनी इंटेरियर आणि सुतार कामाचं साठी रजिस्टर झालेली आहे, अशा कंपनीला विकल्या गेली. या कंपनीचे सेंट्रल इलेक्ट्रॉनिक लिमिटेड, मला वाटतं ही कंपनी 1974 ला स्थापन झाली आहे. आणि तिथपासून या कंपनीने जो एक टेक्निकल ॲक्सिलरी सर्व्हिसेस पुरवण्याचा भाग असतो देशाच्या रक्षा व्यवस्थेला, डिफेन्सला, आर्मीला, नेव्हीला, एअरफोर्सला, ते भाग बनवून तशा प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्स आयटम तयार करून ही फक्त देश आणि देशाच्या सुरक्षेसाठी काम करणारी कंपनी. DRDO असेल, बाकीच्या डिफेन्सच्या ॲक्सिलरी कंपनी असतील, त्याच्यातली ही एक अग्रगण्य अशी कंपनी आणि प्रॉफिट मध्ये चालणारी कंपनी. या कंपनीच्या ऑर्डरच काहीतरी 2000 करोडच्या आहेत आणि अशी कंपनी फक्त 210 करोडला
एका फर्निचर आणि इंटेरियरचं काम करणाऱ्या कंपनीला विकली जाते. हे लोक कोण आहेत, हे करार मदार कधी झाले, कधी विकल्या गेली, आणि ही दरवर्षी प्रॉफिट मध्ये चालणारी कंपनी, येत्या 5 वर्षाच्या काळामध्ये या कंपनीचा आलेख हा प्रॉफिटच राहणार आहे, असं सरकारी दस्तावेज उपलब्ध असताना तुम्ही ही कंपनी कशी काय विकू शकता आणि ती विकल्या गेली, याच्यावर आपण मागे विवेचन केलं. त्याचं एक असं उत्तर असू शकतं की ज्या बुडालेल्या कंपन्या सरकारच्या किंवा ज्या बुडीत कंपन्या आहेत, त्या जर एखाद्या इंडस्ट्रियल हाऊसला विकत घ्यायच्या असतील चालवण्यासाठी, तर सरकार त्या बंद कंपन्या आम्ही विकतो असा आग्रह जेव्हा करतात, तेव्हा त्या कंपन्या ज्यांच्याशी बंद कंपन्याचं डील झालेलं आहे ते मागणी करतात की आम्हाला नफ्यात चालणारी एखादी चांगली कंपनी सुद्धा त्याच्या बरोबरीने द्या, म्हणजे आम्ही तो पैसा इकडे वळता करून त्या नफ्यातला या बंद कंपन्या, बंद उपक्रम जे आहे ते सुरू करू शकतो. या अंतर्गत जरी तुम्ही केलं असेल तरी ही देशाचा मानबिंदू असलेली सरकारची 100% मालकीची कंपनी अशा रीतीने विकली जाणं म्हणजे फक्त लूट आणि लूट किंवा मुठभर लोकांसाठी केलेलं चालवलेलं हे शासन आहे. हे संविधानानुसार जनकल्याणासाठी चालवलेलं शासन नाही, आणि म्हणूनच तुमच्या स्वतःच्या सुरक्षेबद्दल तुम्ही गंभीर नाहीये, तुम्ही थट्टा मस्करी करता. कारण लूट करणे, आणि लूट तर आपण रोज करतोय, कोणाच्या ना कोणाच्या खिशात सरकारच्या कंपन्या रोज घालतोय, त्याच्यातून मला काय मिळतं. शेवटी हे बोलायला मोकळे की मी एक संन्यासी आहे, मी संन्यस्त माणूस आहे आणि मी फकीर आहे, झोला घेऊन निघून जाईल वगैरे वगैरे. काय किती धूळफेक आहे, किती धूळफेक आहे. हा सगळा भाग बघितल्यानंतर संविधानाच्या पारायणामध्ये आज एक व्यथा बोलून दाखवायची वाटते की जे गांभीर्य आम्हाला या संविधानाबद्दल पाहिजे, जे गांभीर्य आम्हाला संविधानिक यंत्रणांबद्दल, संविधानिक व्यवस्थेबद्दल असायला पाहिजे, ते गांभीर्य जर देशाच्या सर्वोच्च पदावरून आम्हाला बघायला मिळत नसेल, तर ही परिस्थिती काय पुढे होणार आहे आणि देश हा कुठे चाललेला आहे, समाज कुठे चालला जात आहे. आणि बहुतांशी जे बुद्धिजीवी आहेत ते मूग गिळून गप्प का आहेत. जे लोक ही लूट करतात, क्रिमिनल पद्धतीने व्यवस्थेचं राजकीयकरण करतात, क्रिमिनली पॉलिटिसायझिंग द सिस्टम, अशा प्रकारचं चाललेलं असतं, तेव्हा आमचे इंटलेक्च्युअल्स आणि बुद्धिजीवी हे एक तर पोकळ वादविवादामध्ये किंवा तात्विक विवेचनामध्ये वेळ घालवतात, त्याच्यातून काही निष्पन्न होताना दिसलं नाही की मग गप्प बसतात. ही शांत राहण्याची आमची जी वृत्ती आहे ती आमच्या पिढ्यांच्या अंगलट भविष्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारे आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा. सीईएल बद्दल मी डिटेल्स घेऊन परत या प्रश्नावरती बोलणार आहे, जेव्हा आपण कंपन्यांचं टेक ओव्हर आणि कंपन्या कशा विकल्या जातात एक खाजगीकरणाची बाब म्हणून आपण पुढे जेव्हा संविधानाचे अनुच्छेद बघू त्यावेळी आपण हे बघणार आहोत. आज या प्रश्नाच्या निमित्ताने एवढंच. परंतु पुढे काल आपण 285 अनुच्छेदापर्यंत संविधानाचा विचार केला. आज आपण 286 वर जे ऑलरेडी वाचून झालेलं आहे त्या अनुच्छेदाचा विचार करू आणि त्यावरून आपण पुढे संविधान पारायणामध्ये वाटचाल करूया. मालाची विक्री किंवा खरेदी यावर कर बसविण्यासंबंधी निर्बंध. अनुच्छेद 286 मालाची खरेदी विक्री, सेल परचेस, याच्यावर सुद्धा काही प्रतिशत आपल्याला सरकारला कर द्यावे लागतात. मग स्टॅम्प ड्युटीच्या माध्यमातून असेल किंवा अजून काही माध्यमातून ते कर डिसाइड करण्याची, त्या कर निर्धारण करण्याची जी प्रक्रिया आहे ती याच्यामध्ये दिलेली आहे. आणि त्यावर कोण कसा काय कर बसवू शकतं, कोणाला कसे अधिकार आहे, संसदेला किती, केंद्र शासनाला किती, राज्य शासनाला किती, त्या पद्धतीचं विवेचन याच्यामध्ये दिलेलं आहे. समभाग 1 अनुच्छेद 286 असं सांगतो, मालाची विक्री किंवा खरेदी जेव्हा क्रमांक 1 राज्याच्या बाहेर घडते किंवा भारताच्या राज्य क्षेत्रात मालाची आयात करण्याच्या किंवा त्याच्याबरोबर मालाची निर्यात करण्याच्या ओघात घडते, तेव्हा त्या बाबतीत राज्याचा कोणताही कायदा अशा विक्रीवर किंवा खरेदीवर
कर बसविणार नाही किंवा बसवणे प्राधिकृत करणार नाही. मालाची खरेदी विक्री जेव्हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत राज्याच्या बाहेर घडते किंवा तिची वाहतूक एका राज्यातून अनेक मधून केली जाते, अशा वेळी राज्याचा कोणताही कायदा म्हणजे राज्य सरकार अशा प्रकारच्या मालमत्तेवर, अशा प्रकारच्या मालमत्तेच्या विक्री खरेदीवर कुठलाही कर बसवणार नाही किंवा बसवणे प्राधिकृत करणार नाही. म्हणजे तसा कर तर बसवणार नाहीच, पण तसा कर बसवण्यासाठी एखाद्या अधिकाऱ्याला प्राधिकार देणार नाही. म्हणजे प्रशासकीय कायदे असे असतील की कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला अशा केंद्रीय मालमत्तेच्या खरेदी विक्री संबंधित जिची वाहतूक राज्याच्या बाहेर होते अशावर कर बसवणार नाही. यावर मग कोण कर बसवणार? अर्थातच केंद्र शासन याच्यावरती कर बसवणार. दुसरा समभाग असं म्हणतो, मालाची विक्री किंवा खरेदी ही खंड 1 मध्ये उल्लेख केलेल्या प्रकारापैकी कोणत्याही प्रकारे केव्हा घडते हे ठरवण्यासाठी संसदेला कायद्याद्वारे तत्वे सूत्रबद्ध करता येतील. अशा वेळी जेव्हा मालाची खरेदी विक्री एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, राज्याच्या बाहेर म्हणजे थोडक्यात राज्य सरकारच्या अखत्यारापलीकडे जेव्हा असे व्यवहार होतात, त्यावर संसदेला कायदेशीर सूची, कायदेशीर नियम, कायदेशीर तत्वे ठरवण्याचा अधिकार आहे. नियम आणि तत्वे सूत्रबद्ध करणे याच्यातला आपण फरक लक्षात घेऊ. नियम करणं म्हणजे कायदा करणं. कायदे एकदा झाले की त्याच्या पारित होण्यासाठी नियम येतात. नियम हे करावेच लागतात. प्रत्येक कायदा हा नियमाला धरून असतो आणि प्रत्येक नियम हे कायद्याला धरून असतात. पण ते नियम तसे का करण्यात येत आहे त्याबद्दलची मांडणी म्हणजे तत्वे सूत्रबद्ध मांडणी. त्या नियमाच्या मागचं रिझनिंग, कारण मीमांसा, कायदे मीमांसा आणि कारण मीमांसा, तर ती कारण मीमांसा सुद्धा स्पष्ट करण्याचे अधिकार संसदेला आहे की आम्ही असं का करत आहे. एखाद्या राज्याच्या बाबतीत असं घडत असेल तर एखाद्या वेळी त्या राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी संसदेने विशेष विकसित काही तरतूद केल्याची गोष्ट असेल तर तसं त्याबद्दलची मांडणी म्हणजे ही तत्वांची सूत्रबद्ध मांडणी. समभाग 3, राज्याच्या कोणत्याही कायदा हा जेथवर, राज्याचा कोणताही कायदा हा जेथवर क्रमांक 1 संसदेने कायद्याद्वारे आंतरराज्यीय व्यापारात किंवा वाणिज्य व्यवहारात विशेष महत्वाचा म्हणून घोषित केलेल्या मालाच्या विक्रीवर किंवा खरेदीवर कर बसवित असेल किंवा असा कर बसविणे प्राधिकृत करत असेल, अथवा मालाच्या विक्रीवर किंवा खरेदीवर कर बसवित असेल किंवा असा कर बसविणे प्राधिकृत करीत असेल आणि असा कर हा अनुच्छेद 366 च्या खंड 29 क च्या उपखंड ख, उपखंड ग किंवा उपखंड घ यात निर्दिष्ट केलेल्या स्वरूपाचा कर म्हणून असेल, तेथवर तो कायदा त्या कराच्या आकारणीची पद्धत, दर किंवा अन्य अनुषंगिक गोष्टी याविषयी संसद कायद्याद्वारे विनिर्दिष्टित करील अशा निर्बंधांना आणि शर्तींना अधीन राहील. पहिलं काय म्हटलंय 2 याच्यामध्ये की राज्याला ते आंतरराज्य व्यवहारावर अखत्यार नाहीये. पण जर आंतरराज्यीय व्यवहारांचं कंट्रोल करायचं असेल तर राज्याला असे कर बसविण्याचा अधिकार असू शकतो, परंतु केव्हा? जेव्हा संसद तशी तरतूद करेल आणि संसद ठरवून देईल त्याच पद्धतीने ते कर आणि त्या अनुषंगाने बाकीची आकारणी, शुल्क, फी इत्यादीची आकारणी संसद ज्या पद्धतीने ठरवून देईल त्या पद्धतीने करता येईल. थोडक्यात काय अनुच्छेद काय आहे? मालाची खरेदी विक्री त्याच्यावर कर बसवण्याचा अधिकार. त्याच्यावर कर बसविण्याचा अधिकार सगळ्यात प्रथम संसदेला कायदे करण्याचा अधिकार. संसद कायदे करताना काय बघेल की राज्याच्या बाहेर अशी खरेदी विक्री होत असेल तर राज्याला अधिकार नाही, ते केंद्राचं प्रभाग आहे, केंद्र तिथे बघून. परंतु अशा राज्यांना जर द्यायचंच असेल त्या कराच्या माध्यमातून काही उत्पन्न, तर संसद जोपर्यंत तसे कायदे करणार नाही किंवा संसद त्याप्रमाणे जर काही नियम, अटी, शर्ती घालून दिल्या असतील तर त्या नियम, अटी, शर्तीनुसार राज्य त्यांची कर वसुली त्यांच्या राज्यातील व्यवहारासंबंधी
करू शकते. थोडक्यात टॅक्स या प्रकारावर राज्यापेक्षा केंद्राची पकड मोठी आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसतं. इथे एक महत्वाचं आपण लक्षात घेऊया, 366 अनुच्छेदाचा उल्लेख केलेला आहे. आपण जेव्हा 366 अनुच्छेद बघू तेव्हा आपल्या लक्षात येईल की 366 मध्ये उत्पन्नावरील करासंबंधी जेवढे शब्द आहेत त्या सगळ्या शब्दांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. 366व अनुच्छेद हे व्याख्या देतं आणि व्याख्या करत असताना 366नी कर आणि कर प्रणाली या संबंधीची कुठलीही बाब सोडलेली नाही. त्याच्यामध्ये ज्या व्याख्या आहे त्या आपण बघू. आता तुर्तास थोडासा आढावा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कृषी उत्पन्न हा 366 मालाच्या खरेदी विक्रीसाठी 286 मध्ये कव्हर केलाय, पण 366 कृषी उत्पन्न त्याची व्याख्या देतो. म्हणजे संसद जे कायदे करेल करासंबंधीचे, राज्याच्या बाहेर होणारे जे व्यवहार असतील त्या संबंधीचे, राज्याला थोडके जे काही कन्सेशनल अख्तियार द्यायचे आहे त्याबद्दलचे ते कायदे करत असताना संसद 366 मध्ये अनुच्छेद 366 मध्ये दिलेल्या व्याख्या विचारात घेऊन करेल. कृषी उत्पन्न कशाला म्हणायचं त्याची व्याख्या तुम्हाला 366 मध्ये सापडलेली आहे. अँग्लो इंडियन कशाला म्हणायचं, कर्जाऊ घेणे. खंड याचा अर्थ काय, निगम कर, निर्यात दर त्याचा अर्थ काय, कंपनी जी या मालांच्या बाबतीत डील करते तिथे एक वेगळी व्याख्या कंपनीची आहे. शंकास्पद परिस्थिती म्हणजे ही शंकास्पद परिस्थिती म्हणजे कर वाचवण्यासाठी एखाद्याने काही गडबड केली, एखाद्या इन्कम टॅक्स अधिकाऱ्याला पटवून काही एक्साईज वाल्याला पटवून जर काही गडबड केली तर शंकास्पद परिस्थिती ही केव्हा निष्पन्न होते आणि कुठल्या निष्पन्न झालेल्या परिस्थितीला शंकास्पद परिस्थिती म्हणायचं, तिची व्याख्या या ठिकाणी आहे. ऋण या शब्दाची व्याख्या दिलेली आहे. संपदा शुल्क मालमत्तेवरचा कर त्याची व्याख्या दिलेली आहे. विद्यमान कायदा या बाबतीतला विद्यमान कायदा, कायदा आणि विद्यमान कायदा, कायदे अनेक असतील पण विद्यमान कायदा म्हणजे जो कायदा तिथे डॉमिनंटली प्रकर्षाने अंमलात आहे असा विद्यमान कायदा, त्याची व्याख्या दिलेली आहे. फेडरल न्यायालय त्याची व्याख्या दिलेली आहे. माल ज्याला आपण मालमत्ता म्हणतो, माल वाहतूक, त्या माल कशात कुठल्या बाबतीत कव्हर होतो त्याची व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे. हमी याची व्याख्या दिलेली आहे. उच्च न्यायालय, उच्च न्यायालयाची व्याख्या म्हणजे ही उच्च न्यायालयाच्या कार्यप्रणाली बाबतची व्याख्या. उच्च न्यायालयाची व्याख्या आपण बघितली, प्रत्येक राज्यात एक उच्च न्यायालय असेल. देशात जसं सर्वोच्च न्यायालय आहे तसं राज्यामध्ये उच्च न्यायालय, पण त्या न्यायालयाची प्रतिक्रिया करण्याची जी कार्यक्षेत्रीय मर्यादा आहे त्या मर्यादेबाबत इथे वेगळं भाष्य केलेलं आहे. त्यानंतर न्यायालयाच्या कुठल्या नियमाने कुठले कायदे नियंत्रित होतील त्याबद्दलचे वेगळं या ठिकाणी 2 पॅरेग्राफ देण्यात आलेले आहे. भारतीय संस्थान, इंडियन इन्स्टिट्यूट या शब्दाची व्याख्या करण्यात आलेली आहे. रेल्वेची व्याख्या करण्यात आलेली आहे. आणीबाणीच्या उद्घोषणेची व्याख्या करण्यात आलेली आहे. जाहीर सूचना आणि भारताचे राजपत्र कशाला म्हणायचं त्याची व्याख्या करण्यात आली. अनुसूची म्हणजे काय त्याची व्याख्या करण्यात आलेली आहे. अधिपती म्हणजे काय त्याची व्याख्या करण्यात आलेली. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती याच्या वेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत. आणि कर्ज रोखे, उपखंड, कर आकारणी, उत्पादनावर कर हे कशाला म्हणायचं, राज्याचं संघक्षेत्र, केंद्राचं संघक्षेत्र, केंद्रीय संघ परिक्षेत्र याबद्दलच्या सगळ्या व्याख्या आपल्याला 366 मध्ये बघायच्या. म्हणजे परत मी ह्याचा हे खंड वाचतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल 366 ला एवढं महत्व का देण्यात आलेलं. मालाच्या विक्रीवर किंवा खरेदीवर कर बसवीत असेल किंवा असा कर बसविणे प्रतिकृत करत असेल कोण, संसद कायद्याद्वारे. संसद कायद्याद्वारे
मालाच्या विक्रीवर किंवा खरेदीवर कर बसवीत असेल किंवा असा कर बसविणे प्रतिकृत करत असेल आणि असा कर हा अनुच्छेद 266च्या निर्दिष्ट केलेल्या स्वरूपाच्या व्याख्येमध्ये कर म्हणून असेल, तेथवर तो कायदा त्या कराच्या आकारणी पद्धत, दर आणि अन्य अनुषंगिक गोष्टी याविषयी संसद कायद्याद्वारे विनिर्दिष्ट करील अशा निर्बंधांना आणि शर्तीच्या अधीन असेल. राज्य सरकार हे संसदेने केलेल्या नियमांच्या अधीन, त्यांनी घालून दिलेल्या शर्ती अटीच्या अधीन राहून त्यांच्या कराची आकारणी करेल, असा याच्यामधला अर्थ आहे. आणि त्या बाबतीतलं सविस्तर 366 मध्ये आपण जेव्हा जाऊ तेव्हा त्याचा विचार करू. आता याच्या पुढचा अनुच्छेद जो आहे तो अनुच्छेद 287 287 हा आपण उद्या याला सुरुवात करू. आज 10 जानेवारी, उद्या 11 जानेवारीला आपण त्याला सुरुवात करू. आणि हा अनुच्छेद फार महत्वाचा आहे. विजेवरील करापासून सूट. वीज वापरणं सरकार वापरतं, राज्य सरकार वापरतं, केंद्र सरकार वापरतं. राज्य सरकारच्या विविध मंत्रालयांसाठी रेल्वे मंत्रालय हे फार प्रमुख आहे, ज्याच्यासाठी फार मोठ्या प्रमाणात वीज ही वापरली जाते. त्या विजेला त्या करापासून सूट देण्यासाठी, आणि त्यामध्ये जेव्हा प्रायव्हेट कंपन्या या ठिकाणी असतात तेव्हा त्या प्रायव्हेट कंपन्यांना सूट दिली जाते. हल्ली रेल्वे सुद्धा प्रायव्हेटायझेशनच्या उंबरठ्यावरती आहे. अदानी अंबानी हे रेल्वेवरती काही काही बोगीज, काही काही रेल्वे लाईन्स विकत घेतलेले आहेत वगैरे सगळे प्रकार आहे. सविस्तर याच्याबद्दल चर्चा आणि विवेचन आपण उद्या करूया 11 जानेवारीला या संविधान पारायणाच्या सलग 156व्या पुष्पामध्ये. तोवर या ठिकाणी थांबण्याची अनुभूती घेतो. जाता तेवढीच विनंती करतो की 12 तारखेचा जो आपला कार्यक्रम आहे करिअर कट्ट्याचा, त्या करिअर कट्ट्याचा युवा दिन आहे. 12 तारीख शासकीय युवा दिन साजरा करतात विवेकानंदाच्या जयंतीला. त्याच्या औचित्याने सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. आणि माझे तरुण विद्यार्थी मित्र जे आहेत ते ज्या प्रकारे प्रश्न विचारतात, त्यांनी प्रश्न विचारण्याच्या सरबत्ती अविरत सुरू ठेवायचे आहे. तुमचे प्रश्न हे मलाच नाही, माझ्याच बुद्धीला नाही, तर संविधान पारायणाला एक ताजेपणा आणि जिवंतपणा देत असतात. त्याच्यावर हे भाष्य होत राहिलं पाहिजे. असाच पॅरेलल बोलण्याचा आणि संविधानाचा अभ्यास करण्याचा प्रकल्प संविधान पारायण आपण पुढे नेऊ. उद्या भेटूया परत 7:30 वाजता. तोवर धन्यवाद.